संपूर्ण देशाचं ज्या महाराष्ट्र राज्याच्या निवडणुकीकडे लक्ष लागलं होतं त्याचा आज मतदानाचा दिवस आहे। खरं तर सकाळी 7 वाजल्यापासून मोठ्या प्रमाणात मतदान राजा बाहेर पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय। सकाळी ठीक 7 वाजल्यापासून चंदगड परिसरामध्ये आपण पाहतोय खूप मोठ्या संख्येने मतदार राजा बाहेर पडलाय। खरं तर ही आकडेवारी समोर येते। आता ठीक 11:30 वाजलेले आहेत। 22.1% हा असा मतदान झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर संपूर्ण या प्रक्रियेमध्ये 390 मतदान केंद्रावर एकूण 2710 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर 271 चंदगड मतदारसंघामध्ये ही निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आपल्याला पाहायला मिळते। एकंदरच आपण पाहतोय पुरुषांसाठी वेगळी रांग आणि महिलांसाठी वेगळी रांग करण्यात आलेली आहे। प्रामुख्याने जे दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी एक विशेष सोय करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर संपूर्ण या मतदान केंद्रावर सीसीटीव्हीची नजर असणार आहे। प्रत्येक करडी नजरवर पोलिसांची पूर्ण ही जी नजर आपल्याला पाहायला मिळते। त्याचप्रमाणे एकंदरच आपण पाहतोय संपूर्ण मतदारसंघामध्ये उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय। राज्यातील 288 जागांवर एकूण 4136 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि या सर्व उमेदवारांचं भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आपल्याला पाहायला मिळतोय। आणि अशी सर्व आकडेवारी आपल्या सोबत आम्ही घेऊन येणार आहोत तरुण भारतच्या माध्यमातून। खरं तर आता 11:30 वाजलेले आहेत। 22.1% असं मतदान झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि आपण सध्या चंदगड मतदारसंघात आहोत। मोठ्या प्रमाणात मतदानासाठी हळूहळू नागरिक येत आहेत। तरुण भारतच्या माध्यमातून आम्ही आवाहन करतोय की मतदानासाठी मोठ्या प्रमाणात बाहेर पडा, आपला मतदान हक्क बजावा। आपण आताच ही संपूर्ण आकडेवारी पाहिली। खरं तर या मतदारसंघात चुरशीचं मतदान होताना आपल्याला पाहायला मिळतंय। सर्व उमेदवारांचं भवितव्य आज पेटीत बंद होणार आहे आपल्याला पाहायला मिळतंय। खरं मोठ्या प्रमाणात या संपूर्ण परिसरात आपण पाहतोय हे जो परिसर आहे चंदगड मतदारसंघात आपण पाहतोय ज्येष्ठ वर्गही मोठ्या प्रमाणात आलेला आहे। युवक आहेत, नवीन मतदारसंघ आहेत, जे नवीन मतदार आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणात आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे प्रामुख्याने ही लढाई चुरशीची असणार आहे आणि त्यामुळे एकंदरच आज मतपेटीमध्ये या सर्व उमेदवारांचं भवितव्य बंद होणार आपल्याला पाहायला मिळतंय। असेच अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत। तोपर्यंत पाहत राहा तरुण भारत न्यूज। निलेश मोरे, विजय निंबाळकर, तरुण भारत न्यूज, चंदगड।